Hello students, welcome in the online lecture. This is the 7th lecture on the topic human health and diseases. In the last lecture, we will study about the mechanism of action of B lymphocytes and T lymphocytes. In this lecture, we will study about the 3 points which are present in the topic, that is the vaccination, second structure of antibody, and third antigen antibody complex. Let us start with the vaccination. Administration of vaccine to protect against a particular pathogen is called a vaccination. Vaccine is the antigenic preparation which produce the immunity against the particular disease. Vaccine हे antigenic preparation असतं which contains the attenuated pathogen or dead pathogen and attenuated toxin. In the last lecture we can study about the vaccine. शेवटच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला वॅक्सिनबद्दल सांगितलेलं. वॅक्सिन म्हणजे काय आहे तर अँटीजेनिक प्रिपरेशन आहे ज्याच्यामध्ये अँटीजीन असतो. हा अँटीजीन म्हणजेच पॅथोजन जो आहे तो इनॲक्टिवेटेड असतो किंवा डेड असतो. इनॲक्टिवेट केलेला असतो म्हणजे काय तर त्याची डिसीज कॉझिंग कपॅसिटी कमी केलेली असते, ज्याला ॲटिन्युएटेड पॅथोजन असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये डेड पॅथोजन असू शकतो, मृत असणारा पॅथोजन असू शकतो. आणि तिसरं म्हणजे टॉक्झाइड्स असतात. टॉक्झाइड्स इज नथिंग बट द ॲटिन्युएटेड टॉक्झिन विच इज सिक्रेटेड बाय द पॅथोजन. पॅथोजननं सिक्रेट केलेलं जे टॉक्झिन आहे त्याची टॉक्झिसिटी कमी केली जाते, त्याला टॉक्झाइड्स असं म्हटलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींनी बनलेलं जे अँटीजेनिक प्रिपरेशन आहे ज्याला वॅक्सिन असं म्हटलं जातं. आणि वॅक्सिनेशन म्हणजे काय तर हे वॅक्सिन किंवा ही जी लस आहे ती दिली जाते, त्याला वॅक्सिनेशन असं म्हटलं जातं. बघा परत एकदा डेफिनेशन बघूया आपण. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ वॅक्सिन टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पॅथोजन इज कॉल्ड वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आहे एखाद्या वॅक्सिनचं. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे दिलं जाणं. इट मे बी ओरली और सबक्युटॅनियसली. कसंही दिलं जाऊ शकतं वॅक्सिन. एकतर सबक्युटॅनस इंजेक्शन दिलं जाऊ शकतं, तुम्हाला फोटोग्राफमध्ये दिसतं त्याप्रमाणे. या प्रकारे काय केलं जातं तर वॅक्सिन सबक्युटॅनियसली दिलं जातं, जिथं तुम्हाला फोटोग्राफमध्ये दिसतंय इंजेक्शन दिलं जातं आहे लहान मुलाला. किंवा ओरली दिलं जाऊ शकतं, म्हणजे जसं तुम्ही पोलिओचा डोस बघता, पोलिओचं वॅक्सिन बघता, ओरली दिलं जातं, तोंडामार्फत दिलं जातं. दोन्ही प्रकारे दिलं जातं. याच्यामुळं काय होतं आहे वॅक्सिन टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पॅथोजन. एखाद्या पर्टिक्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट केलं जातं, आपल्या बॉडीला प्रोटेक्ट केलं जातं. याच्यासाठी दिलं जातं ते वॅक्सिन आणि देण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं वॅक्सिनेशन. द बॉडीज इम्युन सिस्टीम हेल्प्स टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अ पॅथोजन दॅट कॉज इन्फेक्शन. आपल्या बॉडीला जर एखादं इन्फेक्शन झालं समजा तर आपली बॉडीची इम्युन सिस्टीम प्रोटेक्ट करत असते आपल्याला. आपण जरी नाही औषधं घेतली तरी आपल्याला बरं वाटतं, कारण आपल्या बॉडीमध्ये काय आहे इम्युन सिस्टीम काम करते आहे, ज्याच्याविषयी आपण बऱ्याच लेक्चरमध्ये बघितलेलं आहे इम्युन सिस्टीम कशा प्रकारे काम करते ते. त्यामुळे वॅक्सिन घेतल्यानंतर काय होतं तर एखादा पॅथोजन बॉडीमध्ये आला आहे ज्याचं इन्फेक्शन झालं आहे, तो पॅथोजन आहे तो डेड आहे, मृत आहे, त्याचा कुठलाही इफेक्ट आपल्या बॉडीवरती होणार नाही आणि आपली इम्युन सिस्टीम त्याच्या अगेन्स्ट ट्रिगर होणार आहे, स्टिम्युलेट होणार आहे आणि अँटीबॉडीज तयार करणार आहे, त्याबरोबर मेमरीसुद्धा प्रिझर्व्ह करणार आहे, म्हणून घेतलं जातं ते वॅक्सिन. असं असणारं हे जे वॅक्सिन आपल्या बॉडीसाठी सेफ आहे की कसं असतं तर सेफ असतं. जनरली वॅक्सिन्स आर कन्सिडर्ड टू बी सेफ. वॅक्सिन्स हे आपल्या बॉडीसाठी सेफ असतात, म्हणूनच ते दिले जातात लहान मुलांना. का सेफ असतात ते तर दे आर रिगरसली टेस्टेड अँड गो थ्रू मेनी राउंड्स ऑफ स्टडी, एक्झामिनेशन्स अँड रिसर्च बिफोर दे आर युज्ड फॉर द जनरल पब्लिक.
कशामुळं ते सेफ असतात, तर ते रिगरसली टेस्टेड असतात. म्हणजे खूप वेळात त्याची टेस्ट घेतली जाते. फॉर एक्झाम्पल कोवॅक्सिन आत्ता जे निघालेलं आहे त्याच्यात तुम्ही बघितलं असशील हजारो लोकांवरती त्याच्या टेस्ट घेतल्या जातात. अगोदर मॅमल्समध्ये येणाऱ्या ॲनिमल्सवरती त्याच्या टेस्टिंग केलं जातं वॅक्सिनच्या, आणि नंतर डायरेक्ट पर्सन्सवरती केलं जातं, बऱ्याच पर्सन्सवरती, आणि मग ते जनरल पब्लिकमध्ये डिस्प्ले केलं जातं किंवा पाठवलं जातं. एक्झामिनेशन्स केले जातात त्याचा स्टडी केला जातो. म्हणजे दिल्यानंतर वॅक्सिन लगेचच त्या व्यक्तीमध्ये येणारा रिस्पॉन्स टेस्ट केला जातो, त्याची स्टडी केली जाते, त्याच्यावरती एक्झामिनेशन्स केले जातात, रिसर्च केला जातो, आणि नंतर ते वॅक्सिन आपल्याकडे पाठवलं जातं. त्यामुळे जनरली वॅक्सिन्स आर सेफ. त्यामुळे वॅक्सिन हे सेफच असतात आपल्यासाठी. एक्सटेन्सिव्ह रिसर्च अँड एव्हिडन्स शोज दॅट वॅक्सिन्स आर सेफ. देअर साईड इफेक्ट्स आर रेअर अँड टिपिकली माइल्ड. खूप सारे रिसर्च झाले वॅक्सिनवरती, खूप सारी वॅक्सिन्स निघाली, आणि ह्याच्यावरून असं लक्षात आलं की ह्या वॅक्सिन्समुळं आपल्या बॉडीवरती कुठलेही जास्त साईड इफेक्ट्स होत नाहीत. खूप कमी प्रमाणात आपल्या बॉडीवरती साईड इफेक्ट्स होत असतात. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ब्ल्यू बॉक्समध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन दिल्या. हाऊ डज वॅक्सिन्स वर्क्स? वॅक्सिन्स फर्स्टली व्हेन intake or enter into the body, the dead or attenuated pathogen comes in the body. ज्यावेळी आपण वॅक्सिन बॉडीमध्ये घेतो त्यावेळी आपल्या वॅक्सिनमधून बॉडीमध्ये डेड किंवा ॲट्युनेटेड पॅथोजन येतो. दिस पॅथोजन इज रेकॉग्नाइज्ड बाय द इम्युन सिस्टीम अँड द अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड अगेन्स्ट दॅट पॅथोजन विच आर डेड ऑर attenuated, and at that time the immune system preserve the memory against that pathogen. वॅक्सिन घेतल्यानंतर कशा प्रकारे काम करतं बॉडीमध्ये, तर ज्यावेळी एखादं वॅक्सिन बॉडीमध्ये येतं आपल्या, त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये डेड किंवा ॲटिन्युएटेड पॅथोजन येतो, आणि डेड किंवा ॲटिन्युएटेड असणारा पॅथोजनमुळे आपली इम्युन सिस्टीम ट्रिगर होते, स्टिम्युलेट होते, आणि त्याच्या अगेन्स्ट त्याला रेकॉग्नाइज करून त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करते. ॲट दॅट टाईम इट प्रिझर्व द मेमरी अगेन्स्ट दॅट पॅथोजन. त्याच वेळी आपली इम्युन सिस्टीम त्याच्या अगेन्स्ट काय प्रिझर्व करत असते, तर मेमरी प्रिझर्व करत असते. आता फॉर एक्झाम्पल वयाच्या 5व्या वर्षापर्यंत घेतलेलं पोलिओ वॅक्सिन लाईफ टाईम काम करतं आपल्या बॉडीमध्ये. ते कशामुळं, तर इम्युन सिस्टीम प्रिझर्व द मेमरी अगेन्स्ट द पोलिओ अप टू द 5th year ऑफ द एज. आपल्या वयाच्या 5व्या वर्षापर्यंत आपल्या बॉडीनं मेमरी प्रिझर्व केली. पोलिओचा व्हायरस कसा आहे, तो कसा एंटर होतो बॉडीमध्ये आल्यानंतर, त्याचे इफेक्ट्स काय, त्याचे टॉक्झिन्स कसे आहेत, याचा सगळ्याचा स्टडी आपल्या इम्युन सिस्टीमनं वयाच्या 5व्या वर्षापर्यंत केलेलं असतं. त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम नंतर वयाच्या 5व्या वर्षानंतरसुद्धा मेमरी असल्यामुळं चांगल्या प्रकारे काम करते. आणि मग मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे ॲट द सेकंड टाईम वेन pathogen enters into the body, naturally enters into the body, immune system recognize within the short time and kill that pathogen within the short time. That's why they does not carry the effect on the body. त्यामुळे तो कुठलाही इफेक्ट बॉडीवरती कॅरी करू शकत नाही किंवा कुठलाही इफेक्ट दाखवू शकत नाही, कारण की विदिन द शॉर्ट टाईम त्याला डेड केलं जातं, मृत केलं जातं, किल केलं जातं इम्युन सिस्टीमकडून. त्यामुळे तो कुठलाही इफेक्ट आपल्या बॉडीवरती दाखवत नाही. अशा प्रकारे वॅक्सिन्स आपल्या बॉडीमध्ये काम करत असतात. दिस इज अबाउट द वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन इज सेफ फॉर द बॉडी. लक्षात ठेवा, वॅक्सिनेशन ही खूप सेफ आहे बॉडीसाठी, म्हणूनच बऱ्याच प्रकारचे वॅक्सिन मार्केटमध्ये मिळतात. मागच्या लेक्चरमध्ये बघितल्याप्रमाणे पोलिओ वॅक्सिन असेल, BCG असेल, ट्रिपल पोलिओ असेल, बऱ्याच प्रकारची वॅक्सिन आपल्या मार्केटमध्ये आलेली आहेत. आता नवीन येऊ घातलेलं कोवॅक्सिन तुम्हाला माहिती आहे, कोविड-19 व्हायरसच्या अगेन्स्ट, ते किती सक्सेस होतं आहे ते आपल्याला टेस्टिंग नंतरच समजणार आहे, ज्याच्या टेस्टिंग चालू आहेत. इन द नेक्स्ट स्लाइड वी कॅन स्टडी अबाउट द अँटीबॉडी. इन दिस इमेज वी कॅन सी द structure of antibody or diagram of the antibody. An antibody is a molecule synthesized in response to foreign agent, that is antigen. Antibody ही काय आहे, तर मोलिक्यूल आहे जो
सिंथेसाइज केला जातो कशाच्या अगेन्स्ट तर फॉरेन एजंटच्या. आणि फॉरेन एजंट म्हणजे काय असतो तर अँटीजीन असतो. हा फॉरेन एजंट बॉडीमध्ये आल्यानंतर काय होतं तर आपल्या इम्युन सिस्टीमला इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतं आणि आपली इम्युन सिस्टीम त्याच्या अगेन्स्ट जे रिस्पॉन्स देते त्या रिस्पॉन्सलाच अँटीबॉडी म्हटलं जातं. ह्या इमेजमध्ये तुम्हाला इथं बऱ्याच अँटीबॉडीज तयार झालेले दिसतात. मागच्या लेक्चरमध्ये मी बी लिम्फोसाइटचा मेकॅनिझम सांगत असताना सांगितलेलं की सम अँटीबॉडीज बिकम अटॅच्ड विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द प्लाझ्मा सेल्स अँड सम अँटीबॉडीज बिकम फ्रीली सर्क्युलेट इन द बॉडी ब्लड. इथं तुम्हाला काही फ्रीली सर्क्युलेट होणाऱ्या अँटीबॉडीज दिसतात, काही प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती अटॅच्ड असणाऱ्या दिसतात. द सेकंड अँटीबॉडी आर ऑल्सो कॉल्ड इम्युनोग्लोब्युलिन्स. अँटीबॉडीजना इम्युनोग्लोब्युलिन्स असं सुद्धा म्हटलं जातं. इम्युनोग्लोब्युलिन्स आपल्या इम्युन सिस्टीममध्ये तयार होणाऱ्या हे ग्लोब्युन आणि कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं कॉम्बिनेशन असल्यामुळे इम्युनोग्लोब्युलिन्स असं त्यांना म्हटलं जातं अँटीबॉडीजना. देर आर 5 टाइप्स ऑफ अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये 5 प्रकारच्या अँटीबॉडीज तयार होतात. IgA, IgB, IgM, IgE, IgC. ऑल दिस टाईप ऑफ अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये या सगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज तयार केल्या जातात. नेक्स्ट, antibody are produced by plasma cells or B cells. In the last lecture we can study about these. Antibodies are produced by plasma cells or B cells. स्टिम्युलेट झालेल्या बी लिम्फोसाइट प्लाझ्मा सेलचं क्लोन तयार करतात किंवा बी सेलचं क्लोन तयार करतात आणि त्या बी सेल्स किंवा प्लाझ्मा सेल्स काय करत असतात तर अँटीबॉडीज तयार करत असतात. Antibodies are glycoproteins. Glyco means carbohydrates and proteins. It is the combination of carbohydrates and proteins. Antibodies ह्या कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं कॉम्बिनेशन आहे. केमिकली त्या कार्बोहायड्रेट आणि प्रोटीननी बनलेले असतात म्हणून त्यांना ग्लायकोप्रोटीन्स असं म्हटलं जातं. अँड द लास्ट, द मॅच्युअर प्लाझ्मा सेल प्रोड्यूस 2000 अँटीबॉडीज पर सेकंड. मॅच्युअर असणारी जी प्लाझ्मा सेल आहे आपल्या बॉडीमध्ये 2000 अँटीबॉडीज पर सेकंडला तयार करू शकते. लक्षात ठेवा, तुम्हाला कदाचित CETसाठी किंवा नीटसाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. चला तर आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर स्टडी करूया. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. दिस इज द डायग्राम ऑफ अँटीबॉडी. फर्स्ट पॉईंट, द अँटीबॉडी इज अ वाय शेप्ड स्ट्रक्चर. बघा, अँटीबॉडीचं स्ट्रक्चर इंग्लिशमध्ये कॅपिटल वाय जसं आपण काढतो तसं आहे. म्हणून आपण काय म्हणलं, पहिला आकडा अँटीबॉडी इज द वाय शेप्ड स्ट्रक्चर. सेकंड, इट हॅज 4 पॉलिपेप्टाइड चेन्स. अँटीबॉडीमध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन असतात. बघा, 1 2 3 4. इट हॅज 4 पॉलिपेप्टाइड चेन्स. अँटीबॉडीमध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन्स असतात. These chains are held together by disulfide bond. या ज्या 4 चेन्स आहेत 1 2 3 आणि 4, या एकमेकांना डायसल्फाइड बॉन्डनं जोडलेल्या असतात. All these 4 chains are connected with each other by disulfide bond. बघा, तुम्हाला इथं एक चेन ह्या चेनला जोडलेली दिसेल, इथं डायसल्फाइड बॉन्ड दिसेल. ही चेन या चेनला जोडलेली दिसेल, इथं डायसल्फाइड बॉन्ड दिसेल. त्याच प्रकारे इथंही तुम्हाला डायसल्फाइड बॉन्डनं या 2 चेन्स जोडलेल्या दिसतील. These chains are 2 heavy chains and 2 light chains. या 4 चेनपैकी 2 चेन्स हेवी आहेत तर 2 चेन्स लाईट चेन्स आहेत. आता हेवी आणि लाईट चेन्स म्हणण्यापाठीमागचा रिझन काय आहे? हेवी चेन्स हॅव हायर मोलिक्युलर वेट दॅन दॅट ऑफ द लाईट चेन्स. दॅट्स वाय 2 चेन्स आर heavy chains and 2 chains are light chains because these chains have low molecular weight than that of the heavy chains.
दोन हेवी चेन्स ह्या मोलेक्युलर वेट जास्त असणाऱ्या आहेत, लेंथ जास्त, त्यामुळे मोलेक्युलर वेट जास्त, म्हणून यांना हेवी चेन्स म्हटलं. दोन चेन्सची लेंथ कमी, त्यामुळं त्यांचं मोलेक्युलर वेट कमी, म्हणून त्यांना काय म्हटलं, लाईट चेन्स असं म्हटलं. पुढं बघूया. ईच चेन हॅज टू डिस्टिंक्ट रिजन्स, दॅट इज कॉन्स्टंट रिजन अँड व्हेरिएबल रिजन. प्रत्येक चेनमध्ये दोन डिस्टिंक्ट रिजन्स आहेत. ते दोन डिस्टिंक्ट रिजन कोणते, तर कॉन्स्टंट रिजन अँड व्हेरिएबल रिजन. बघा, प्रत्येक चेनमध्ये दोन रिजन आहेत, दोन वेगवेगळ्या कलरनी मी काढलेले आहेत दोन्ही रिजन्स. दोन्ही चेनमध्ये, लाईट चेनमध्ये असू देत किंवा हेवी चेन्समध्ये असू देत, कॉन्स्टंट रिजन ही असतो आणि व्हेरिएबल रिजन ही असतो. Constant region of the antibody is always constant, remains constant, but variable region of the antibody becomes changes according to the antigen. Antigen कसं आहे त्याच्यानुसार या व्हेरिएबल रिजनचं स्ट्रक्चर चेंज होत असतं, लक्षात ठेवा. म्हणून याला कॉन्स्टंट रिजन म्हटलं जातं. कुठल्याही प्रकारचा अँटीजन आला तरी हा कॉन्स्टंट रिजन कॉन्स्टंट राहतो, फक्त चेंज होतो, तो म्हणजे व्हेरिएबल रिजन. म्हणून ह्याला व्हेरिएबल रिजन असं म्हटलं जातं. इथं असणारे 100 ॲमिनो ॲसिड्स किंवा 100पेक्षा जास्त 100 to 200 ॲमिनो ॲसिड्स बिकम चेंजेस अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर ऑफ अँटीजन. अँटीजनच्या स्ट्रक्चरनुसार इथं असणाऱ्या प्रोटीन्समध्ये असणाऱ्या ॲमिनो ॲसिडचा सिक्वेन्स फक्त बदलतो. त्यामुळे व्हेरिएबल रिजन ऑलवेज व्हेरिएबल असतो, बदलणारा असतो. तर कॉन्स्टंट रिजन कसा असतो, तर कॉन्स्टंट राहणारा असतो. नेक्स्ट बघूया. द व्हेरिएबल रिजन ऑफ द बोथ चेन्स टुगेदर फॉर्म antigen binding site which is called as paratope. दोन्ही चेनचा व्हेरिएबल रिजन ऑफ द हेवी चेन अँड व्हेरिएबल रिजन ऑफ द लाईट चेन, दोन्ही चेनचा व्हेरिएबल रिजन काय करतो, तर दोन्ही मिळून अँटीजन बाइंडिंग साईट तयार करतो, ज्याला काय म्हटलं जातं, पॅराटोप्स असं म्हटलं जातं. बघा, दोन्ही बाजूला दिसेल तुम्हाला अँटीजन बाइंडिंग साईट. म्हणजे एका अँटीबॉडीवरती किती अँटीजन बाइंडिंग साईट्स असतात, तर 2. दोन्ही बाजूला एक. ईच अँटीबॉडी हॅज 2 अँटीजन बाइंडिंग साईट्स, देअरफोर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायव्हॅलेंट स्ट्रक्चर. बाय मीन्स 2. प्रत्येक अँटीबॉडीला 2 ठिकाणी अँटीजन बाइंडिंग साईट्स असतात, म्हणून अँटीबॉडीला बायव्हॅलेंट स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आता या डायग्राममध्ये असणारं जे अँटीजन बाइंडिंग साईट आहे याच्या स्ट्रक्चरनुसार इथं असणारा जो अँटीजन आहे, अँटीजन बाइंडिंग साईट, त्याच्यावरचे असणारे इपिटोप्सचं स्ट्रक्चर असतं, लक्षात घ्या. इथं इपिटोप्स काय होत असतात, बाइंड होत असतात. आणि म्हणून अँटीजी बाइंडिंग साइट्स is nothing but the epitopes binds with the antibody on the paratopes. पॅराटोप्सवरती ते बाइंड होत असतात. आता सपोज अँटीजनच्या बॉडीवरती किंवा अँटीजनच्या स्ट्रक्चरवरती असणारे इपिटोप्स समजा जर अशा स्ट्रक्चरचे असतील, तुम्हाला इथं मी काढून दाखवते डायग्रॅममध्ये. जर असे इपिटोप्स असतील तर मला सांगा, मी जी डायग्रॅम काढलेली आहे त्याच्यामध्ये ती बाइंड होऊ शकेल का. याला ह्या अँटीजनवरती असणारे इपिटोप्स आहेत, अँटीजेनिक डिटर्मिनंट्स म्हणतात त्याला, किंवा एपिटोप्स असं यांना म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, एपिटोप्स असं म्हटलं जातं. एपिटोप्स कुणाबरोबर बाइंड होतात, तर अँटीबॉडीवरती असणाऱ्या अँटीजन बाइंडिंग साईटबरोबर. आता हा व्हेरिएबल रिजन असेल समजा अँटीबॉडीचा, तर त्याच्यावरती ती अशी काय होणार आहे, इथं बाइंड होणार आहे. तर अशा प्रकारे बाइंडिंग ह्यांच्यामध्ये होत असतं व्हेरिएबल रिजनमध्ये आणि अँटीजेनिक डिटर्मिनंट्समध्ये, ज्याला काय म्हटलं जातं,
हा व्हॅरिएबल रिजन आहे, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, पॅराटोप्स असं म्हटलेलं आहे. तर पॅराटोप्समध्ये आणि इपिटोप्समध्ये बाइंडिंग होतं. याला अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. आणि अँटीजेनिक डिटर्मिनंट्स बदलत असतात, म्हणून अँटीबॉडीचा व्हॅरिएबल रिजनसुद्धा काय होत असतो, चेंज होत असतो. लक्षात घ्या. म्हणून व्हॅरिएबल रिजन ऑफ द अँटीबॉडी इज ऑलवेज चेंज अकॉर्डिंग टू द स्ट्रक्चर ऑफ अँटीजेन ऑर स्ट्रक्चर ऑफ द एपिटोप्स. लक्षात आलं. हे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. अँटीबॉडी इज वाय शेप्ड स्ट्रक्चर, वाय आकाराचे आहे. इट हॅज 4 पॉलीपेप्टाइड चेन्स, 1 2 3 4 4 पॉलीपेप्टाइड चेन्स आहेत. प्रत्येक पॉलीपेप्टाइड चेन फ्री आहे का? नाही. फ्री असती तर वाय शेप्ड स्ट्रक्चर तयार झालं असतं का? नसतं. ईच पॉलीपेप्टाइड चेन बाइंड विथ ईच अदर बाय डायसल्फाइड बॉन्ड. कशानं जोडली जाते ती? डायसल्फाइड बॉन्डनं जोडली जाते. तर अशा असणाऱ्या डायसल्फाइड बॉन्डमध्ये दोन्हीमध्ये काय होणार आहे, बॉन्डिंग होणार आहे, हेवी चेन्समध्ये आणि लाईट चेन्समध्ये. ईच चेन हॅज द 2 regions. One is the constant region and second is the variable region. 2 chains are high molecular weight chains. That's why these 2 chains are called as heavy chains. 2 chains have low molecular weight. Hence, these 2 chains are called as light chains. The region which held the stem with arm of antibody, that region is called as hinge region. जो region antibody स्टेमला आर्म बरोबर जोडून ठेवतो, हे आर्म समजलं तर हे स्टेम समजायचं आहे. आपण स्टेमला आर्म बरोबर जोडणारा जो रिजन आहे त्याला काय म्हटलं जातं, हिंज रिजन असं म्हटलं जातं. द व्हॅरिएबल रिजन्स ऑफ द बोथ चेन्स टुगेदर प्रोड्यूस द अँटीजेन बाइंडिंग साईट विच इज कॉल्ड ॲज पॅराटोप, ज्याला काय म्हटलं जातं, पॅराटोप असं म्हटलं जातं. and each antibody has 2 antigen binding sites or 2 paratopes. Hence this antibody is also called as bivalent structure. This is the structure of antibody. आता इथं जसं बघितलं आपण अँटीजेन आणि अँटीबॉडीमध्ये काय होत असतं, बाइंडिंग होत असतं, ज्याला अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स म्हटलं जातं. बघूया काय आहे ते अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. A branch of immunology which deals with the study of antigen-antibody interaction is called serology. A branch of immunology म्हणजे ही एक शाखा आहे इम्युनॉलॉजीची, which deals with the study of antigen-antibody interaction is called serology. अँटीजेन आणि अँटीबॉडीचे इंट्रॅक्शन्स कशा प्रकारे होतात याचा अभ्यास करणारी ही ब्रँच जी आहे इम्युनॉलॉजीची, जिला काय म्हटलं जातं, सीरोलॉजी असं म्हटलं जातं. सीरोलॉजी इज अ ब्रँच ऑफ इम्युनॉलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ अँटीजेन अँटीबॉडी इंट्रॅक्शन इज कॉल्ड अ सीरोलॉजी. सेकंड, ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजीन. प्रत्येक अँटीबॉडी ही अँटीजीनसाठी स्पेसिफिक असते, पर्टिक्युलर अँटीजीनसाठी स्पेसिफिकच असते. का हे तुम्हाला मी मागं सांगितलेलं आहे की काय होतं तर अँटीबॉडीवरती अँटीजीन बाइंडिंग साईट्स असतात, ज्या तुम्हाला इथं दिसत आहेत. अँटीजीन बाइंडिंग साईट्स ह्या प्रत्येक अँटीजीनसाठी स्पेसिफिक असतात, वेगळ्या असतात. अँटीजीनवरती असणारे इपिटोप्स वेगळे असतात स्ट्रक्चर त्याचे, आणि त्यामुळं तुम्हाला इथं दिसणारे इपिटोपचं स्ट्रक्चर वेगळं असेल तर या डायग्राममध्ये दिसणारे इपिटोपचं स्ट्रक्चर वेगळं आहे. मग ही अँटीबॉडी इथल्या इपिटोप्सना किंवा या अँटीजीनला बाइंड होऊ शकत नाही, किंवा या अँटीजीनला ही येलो कलरची अँटीबॉडी बाइंड होऊ शकत नाही. म्हणून इथं म्हटलं ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजीन. कंबायनिंग साइट्स ऑफ अँटीजीन आर कॉल्ड अँटीजेनिक डिटर्मिनंट्स ऑर एपिटोप्स. आता या ठिकाणी अँटीजीन जो कंबाईन झालेला अँटीबॉडी बरोबर त्याच्यावरती असणाऱ्या अँटीजेन बाइंडिंग साईट्सना किंवा अँटीजेनिक डिटर्मिनंट्सना काय म्हटलं जातं तर एपिटोप्स असं म्हटलं जातं, ज्यांना अँटीबॉडी डिटरमाइन करत असतात, म्हणून यांना अँटीजेनिक डिटर्मिनंट्स असं म्हटलं जातं. रिॲक्ट विथ करस्पॉन्डिंग अँटीबॉडी कॉल्ड पॅराटोप्स. आपल्या अँटीबॉडीवरती अँटीजेन बाइंडिंग साईट्स असते, आपण अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये शिकलेलो आहोत. इथं व्हायलेट कलरनं दाखवलेले आहेत किंवा या अँटीबॉडीमध्ये रेड कलरनं दाखवलेले आहेत, हे काय आहेत, अँटीजेन बाइंडिंग साईट्स आहेत. त्यांना काय म्हटलं जातं, पॅराटोप्स असं म्हटलं जातं. मग ह्या कशा बाइंड होतात, ह्या दोन्ही डायग्रॅमवरून तुमच्या लक्षात येईल की इथं एक दिसतंय, इथं एक दिसतंय.
ब्ल्यू आणि व्हायलेट कलरची एक अँटीबॉडी दिसते, रेड आणि येलो कलरची एक अँटीबॉडी दिसते. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की दीज बोथ साइड्स बाइंड्स विथ इच अदर लाईक अ की अँड लॉक मॅनर. की आणि लॉक मॅनरनं या दोन्ही बाइंड्स होत असतात. अँटीजेनिक डिटर्मिनंट्स बाइंड्स विथ द antigen binding sites or which is also called as paratopes. It is the binding between the epitopes and paratopes. हे कुणाकुणामध्ये बाइंडिंग होते, कॉम्प्लेक्स तयार होते, तर इपिटोपमध्ये आणि पॅराटोपमध्ये कॉम्प्लेक्स तयार होते. असं असणारं हे स्ट्रक्चर आहे. हे कसं आहे, की आणि लॉक मॅनर. की आणि लॉक मॅनर म्हणजे काय आहे, तर तुम्ही बघितलेलं आहे बऱ्याच वेळा. कुठलंही कुलूप उघडायचं झालं तर त्याचीच किल्ली आपल्याला त्याच्यासाठी वापरावी लागते. तसं इथं आहे. इथं काय होतं, ही अँटीबॉडी येलो कलरची अँटीबॉडी व्हायलेट कलरच्या अँटीजेनला बाइंड होऊ शकणार नाही, कारण तुम्हाला दोन्हीमधला शेप लक्षात येतो का बघा. इथं असणाऱ्या एपिटोपचं स्ट्रक्चर समोर सर्क्युलर हाफ सर्कल दिसते तुम्हाला, हाफ सर्कल पूर्णपणे. आणि इथं असणारं बघा एपिटोपचं स्ट्रक्चर कसं आहे, व्हायलेट कलरच्या थोडंसं वेगळं दिसते. मग ही व्हायलेट कलरची जी अँटीजेन बाइंडिंग साईटची जी स्ट्रक्चर आहे ते त्याला मॅच होणार आहे की आणि लॉकसारखं, म्हणून ह्याला की आणि लॉक मॅनर असं म्हटलं जातं. अँटीजेन बाइंड्स विथ द अँटीबॉडी लाईक दॅट ऑफ द की अँड लॉक मॅनर. की आणि लॉक मॅनरप्रमाणे एन्झाईम आणि सबस्ट्रेट रिॲक्शनसुद्धा अशीच असते, की आणि लॉक मॅनरनं होणारी. तशा प्रकारेच इथं अँटीजेनमध्ये आणि अँटीबॉडीमध्ये बाइंडिंग होत असतं. आणि हे बाइंडिंग झाल्यानंतर तयार होतं ते काय आहे, तयार होणाऱ्या स्ट्रक्चरला अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असं त्याला म्हटलं जातं. द अँटीजेन बाइंडिंग साइट्स आर लोकेटेड ऑन द व्हॅरिएबल रिजन्स ऑफ द अँटीबॉडी. आता आपण बघितलं अँटीबॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये हे इथं येलो कलरच्या अँटीबॉडीमध्ये रेड कलरनं दाखवलेला जो भाग आहे ह्याला अँटीजेन बाइंडिंग साईट आहे. ती कोणत्या रिजनवर आहे, तर या रिजनला काय म्हटलं जातं, व्हॅरिएबल रिजन म्हटलं जातं. आणि येलो कलरनं दाखवलेला पूर्ण जो रिजन आहे त्याला कॉन्स्टंट रिजन ऑफ द अँटीबॉडी असं म्हटलं जातं. किंवा या डायग्राममध्ये बघूया, या डायग्राममध्ये ब्ल्यू कलरनं दाखवलेला सगळ्या अँटीबॉडीचा भाग कसला आहे, तर कॉन्स्टंट रिजन आहे. व्हायलेट कलरनं दाखवलेला जो भाग आहे तो कसला आहे, तर व्हॅरिएबल रिजन आहे. त्यामुळं अँटीजेन बाइंडिंग साईट्स ज्या असतात अँटीबॉडीवरती त्या कुठं असतात, तर व्हॅरिएबल रिजनमध्ये असतात. त्यामुळं व्हॅरिएबल रिजन प्रत्येक टाईपच्या अँटीजेनसाठी चेंज होत असतो. तर कॉन्स्टंट रिजन येलो कलरची अँटीबॉडी जी आहे किंवा ब्ल्यू कलरची जी अँटीबॉडी आहे याच्यामध्ये असणाऱ्या प्रोटीनचा किंवा ॲमिनो ॲसिडचा सिक्वेन्स सिमिलर असणार आहे कॉन्स्टंट रिजनमध्ये. फक्त 100 to 200 ॲमिनो ॲसिड्स विच आर प्रेझेंट इन द व्हॅरिएबल रिजन दॅट ओनली चेंज अकॉर्डिंग टू द अँटीजेन. फक्त 100 ते 200 अँटीजेनचा जी आहे अँटीजेननुसार 100 ते 200 ॲमिनो ॲसिडचा सिक्वेन्स जो आहे तो व्हॅरिएबल रिजनमध्ये काय होत असतो, चेंज होत असतो. त्यामुळे व्हॅरिएबल रिजनवरतीच फक्त काय असते, अँटीजेन बाइंडिंग साईट प्रेझेंट असते. बोथ साईडला बघा अँटीजेन बाइंडिंग साईट प्रेझेंट ऑन द व्हॅरिएबल रिजन ऑफ द अँटीबॉडी. दिस इज अबाउट द अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आपण या लेक्चरमध्ये काय काय स्टडी केलं बघा. वॅक्सिनेशन विषयी बघितलं. वॅक्सिनेशन म्हणजे काय, वॅक्सिन म्हणजे काय, वॅक्सिन आपल्यासाठी सेफ असतं का, ते कशाप्रकारे काम करतं बॉडीमध्ये आल्यानंतर. त्याच्यानंतर अँटीबॉडीविषयी माहिती घेतली, अँटीबॉडीला काय म्हटलं जातं, त्याच्यानंतर तिचं स्ट्रक्चर कसं आहे. आणि आत्ता आपण बघितलं अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. या लेक्चरपर्यंत आपण बघितलेला जो सगळा भाग आहे तो भाग म्हणजे काय असेल, तर आपल्या बॉडीमध्ये असणारे जी इम्युन सिस्टीम आहे ती कशा प्रकारे काम करते याच्याविषयी आपण इथंपर्यंत बघितलेलं आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टडी करणार आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँटीजेन्स ऑन ब्लड सेल्स. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अँटीजेन आपल्या ब्लड सेलवरती असतात, त्यामुळे वेगवेगळे ब्लड ग्रुप्स होतात. त्याच्याविषयी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. थँक्यू.